Dear students, today we are discussing a new chapter in a new syllabus of Maharashtra State Board, Unit 4, Chemical Thermodynamics. Before we discussing chemical thermodynamics, let we discuss the meaning of thermodynamics. Thermo means heat and dynamic means motion. Heat in motion in a chemical reaction or in a chemical process, that is called as chemical thermodynamics. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन सिलेबसमध्ये युनिट 4 केमिकल थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमध्ये थर्मोडायनॅमिक्स म्हणजे काय ते आधी समजून घेऊया. थर्मो म्हणजे काय तर हीट आणि डायनॅमिक मीन्स मोशन. हीट इन मोशन म्हणजे एन्थॅल्पी चेंज, एनर्जी चेंज किंवा हीट इन मोशन इन अ केमिकल रिॲक्शन किंवा केमिकल प्रोसेस, दॅट इज कॉल्ड केमिकल थर्मोडायनॅमिक्स. तर आजच्या ह्या आपल्या पार्ट 1 च्या पहिल्या लेक्चरमध्ये आपण केमिकल थर्मोडायनॅमिक्स या टॉपिकमधले काही पॉईंट्स हे कव्हर करणार आहोत. ते पॉईंट कोणते असतील? लेट वी सी द फर्स्ट पॉईंट, इंट्रोडक्शन, देन सिस्टीम अँड सराउंडिंग, देन टाइप्स ऑफ सिस्टीम अँड देअर एक. लेट वी डिस्कस ऑल these points one by one. In introduction, there is a point given in your textbook for a quick revision. Can you recall? Here they ask two questions. First, how do you define energy? And second, what are the different form of energies? आता या दोघे प्रश्नांची उत्तर आपल्याला चांगल्यापैकी देता येतील. लेट वी डिस्कस द डेफिनेशन ऑफ एनर्जी. We all know that the energy may be defined as the capacity to do work. That means higher is the capacity, we can do the higher the work. If less is capacity, we can do the work less. And we also know that energy are available in a different forms. That means energy exists in many different forms. आता ह्या ठिकाणी बघा, एनर्जीची डेफिनेशन तर सगळ्यांना सहज सांगता येईल. कॅपॅसिटी टू डू वर्क म्हणजे काम करण्याची क्षमता, त्याला आपण एनर्जी म्हणतो. आणि एनर्जी ही जी असणार आहे ती निसर्गामध्ये वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आपल्याला दिसून येते. मग त्या एनर्जीचे डिफरंट फॉर्म कोणकोणते असणार आहे तर ते आता आपण बघूया. फर्स्ट, दॅट इज पोटेन्शियल एनर्जी, देन कायनेटिक एनर्जी, केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जी, थर्मल एनर्जी, मेकॅनिकल एनर्जी, एक्सेट्रा एक्सेट्रा. We also know that the example of each form of energy. तुम्हाला या सगळ्यांचे जे काही वेगवेगळे एनर्जीचे फॉर्म आहेत त्याचे एक्झाम्पल सुद्धा माहिती असतील. वन मोर पॉइंट, ऑल दीज डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर. हे वाक्य खूप महत्त्वाचं आहे की यामध्ये काय असणार आहे, एनर्जीचं कन्व्हर्जन हे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये इझिली पॉसिबल आहे. म्हणजे काय बघा, सपोज वी हॅव टू टेक द एक्झाम्पल ऑफ पोटेन्शियल एनर्जी. जर त्या एक्झाम्पल जर घेतलं आपण त्याचं, तर वॉटर इन अ डॅम. आता वॉटर इन अ डॅम इट हॅज अ पोटेन्शियल एनर्जी. आता हे वॉटर जे असणार आहे ग्राउंड लेवलपासून बऱ्यापैकी वर असणार आहे आणि म्हणून त्याच्यात ती एनर्जी जी काय असणार आहे ती पोटेन्शियल एनर्जी असेल, जी डॅममध्ये जे स्टोर्ड वॉटर असणार आहे त्याची. आणि सपोज तेच वॉटर जेव्हा आपण नदीमध्ये आपण एखाद्या पाईपच्या माध्यमातून वगैरे आपण त्याचा फ्लो दिला तर ते पाणी मूव्ह होतं. म्हणजे जे स्टोअर केलेलं पाणी हे ते मूव्ह व्हायला लागतं. आणि मूव्ह व्हायला लागलं म्हणजेच काय की इट ॲक्वायर्स द कायनेटिक एनर्जी. म्हणजेच काय तर ह्या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी ज्या वॉटरमध्ये होती त्याचे कन्व्हर्जन आपण कायनेटिक एनर्जीमध्ये केलं. दॅट मीन्स द फॉर्म्स ऑफ एनर्जी आर इंटर कन्व्हर्टेबल. म्हणजे एका फॉर्मचं दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण त्याचं कन्व्हर्जन जे असेल ते करू शकतो. दुसरं आपलं डे टू डे लाईफमधलं एक्झाम्पल जर घेतलं आपण तर केमिकल एनर्जी आणि इलेक्ट्रिकल एनर्जी. आता बघा, केमिकल एनर्जी ड्राय सेल आपण पाहतो. ड्राय सेलमध्ये कोणती एनर्जी स्टोअर केलेली असेल तर केमिकल एनर्जी. आणि ज्यावेळेस तो सेल आपण या ठिकाणी एखाद्या टेप रेकॉर्डरमध्ये म्हणा किंवा एखाद्या क्लॉथ असेल त्याच्यामध्ये आपण क्लॉक असेल त्याच्यामध्ये जेव्हा आपण त्या ठिकाणी तो घेत असेल तर त्यावेळेस त्याचं केमिकल जे एनर्जीचं कन्व्हर्जन हे इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये होतं. म्हणजेच काय की डिफरंट फॉर्म्स ऑफ एनर्जी कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम
वन अनदर, एकमेकांमध्ये त्यांचं काय होऊ शकतं, इंटर कन्व्हर्जन हे होऊ शकतं. मग आता ह्या ठिकाणी बघा थर्मोडायनॅमिक्सचा अर्थच काय मग, तर बघा थर्मोडायनॅमिक इज कन्सर्न विथ द एनर्जी चेंजेस इन अ फिजिकल अँड केमिकल ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे हे जे काही एनर्जी चेंजेस होतात की जेव्हा एखादी फिजिकल आणि केमिकल ट्रान्सफॉर्मेशन होतं किंवा केमिकल प्रोसेस आणि फिजिकल प्रोसेस त्या ठिकाणी होत असेल आणि त्या दरम्यान जो एनर्जीचा ट्रान्सफॉर त्या ठिकाणी होत असेल, जो एनर्जी चेंज होत असेल, दॅट शुड बी कॉल्ड ॲज द थर्मोडायनॅमिक्स. ओके, वी सी द टर्म्स यूज इन अ थर्मोडायनॅमिक्स. आता टर्म्स कोणकोणते आपल्याला बघायचे आहेत थर्मोडायनॅमिक्समध्ये, तर बघा आता ही एक फिगर दिलेली आहे पुस्तकामध्ये तुम्हाला, याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की here we get a cylinder and that cylinder that enclose some gas in it and it has a mechanical piston. It has some weight on that gas. If we release the weight or we move the piston in upward direction, then the volume of the gas goes on increases. If we increase the pressure, then again volume gets changed. That means that gas is under study or under investigation in a thermodynamic consideration and that gas should be called as the system. म्हणजे असा एक पार्ट युनिव्हर्सचा की जो आपण इन्व्हेस्टिगेशनसाठी घेतलेला आहे किंवा स्टडी करण्यासाठी घेतलेला आहे. आता हा या सिलेंडरमध्ये हा जो गॅस आपण एन्क्लोज केला आहे त्याचा आपण प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर आपण मोजतोय, म्हणजे त्याचा आपण अभ्यास करतोय. म्हणून गॅस ही काय झाली त्या ठिकाणी एक सिस्टीम झाली. देन अदर दॅन द पार्ट ऑफ युनिव्हर्स, अदर दॅन द सिस्टीम, दॅट इज कॉल्ड ॲज द सराउंडिंग. म्हणजे सिस्टीमच्या व्यतिरिक्तचा जो पार्ट आहे तर त्याला आपण काय म्हणायचंय, सराउंडिंग. मग इट मे कव्हर्स द सिलेंडर इट सेल्फ, other parts that is room etc, that is called as the surrounding. आता या ठिकाणी बघा डेफिनेशन तुम्हाला सिस्टीमची याच्यावरून सांगता येईल. सिस्टीम काय असणार आहे, अ पार्ट ऑफ द युनिव्हर्स अंडर थर्मोडायनॅमिक इन्व्हेस्टिगेशन इज कॉल्ड ॲज द सिस्टीम. आणि दुसरा जो पॉईंट आपण आता बघितला तो काय असणार आहे, सराउंडिंग ऑल अदर पार्ट्स ऑफ द युनिव्हर्स आउटसाइड द सिस्टीम सच ॲज सिलेंडर, रूम अँड अदर्स आर कॉल्ड ॲज सराउंडिंग्स. आता या ठिकाणी बघा की सिस्टीम म्हणजे काय की जो गॅस एनक्लोज केला आहे ज्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे, थर्मोडायनॅमिक कन्सिडरेशन आपण त्याच्यात मानलेलं आहे आणि त्याच्यात प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर वगैरे आपण कंडिशनचा अभ्यास करतोय आणि म्हणून मग ह्या ठिकाणी गॅस काय झाला, सिस्टीम झाला. आणि अदर दॅन दिस जो काही पार्ट असणार आहे आपण त्याला काय म्हणतोय, सराउंडिंग. आता ह्या ठिकाणी अजून एक गोष्ट महत्वाची की ही जी बाउंड्री दिसते तुम्हाला की सिलेंडरची ही जी वॉल दिसते, ही वॉल काय करते, ही सिस्टीमला आणि सराउंडिंगला काय करते, सेपरेट आउट करते. ह्या दोघांमध्ये ती सेपरेट आउट करते, सिस्टीमला आणि सराउंडिंगला. मग ही जी वॉल असणार आहे हिला आपण आपल्या थर्मोडायनॅमिक्समध्ये बाउंड्री असं आपण म्हणतो, थ्रू विच द एक्सचेंज ऑफ एनर्जीज आर टेक्स प्लेस फ्रॉम सिस्टीम टू सराउंडिंग और सराउंडिंग टू सिस्टीम. की ही जी काही बाउंड्री दिलेली आहे किंवा ही जी वॉल दिलेली आहे तर ह्या वॉलच्या माध्यमातून एक्सचेंज ऑफ एनर्जी होतं सिस्टीमकडनं सराउंडिंगकडनं किंवा सराउंडिंगकडनं सिस्टीमकडे. आता ही जी बाउंड्री असणार आहे तर ह्या बाउंड्री इट मे बी अ रिअल, इट मे बी अ इमॅजिनरी, इट मे बी अ कंडक्टिंग और इट मे बी अ इन्सुलेटिंग. म्हणजे या ठिकाणी बघा ही एक तर इमॅजिनरी असेल, एक तर रिअल असेल, किंवा ही एक तर कंडक्टिंग वॉल असेल, एक तर इन्सुलेटिंग वॉल असेल. हा कंडक्टिंग असेल तरच एक्सचेंज ऑफ एनर्जी पॉसिबल आहे आणि जर इन्सुलेटिंग असेल तर एक्सचेंज ऑफ एनर्जी पॉसिबल नाही. ही गोष्ट खूप महत्त्वाची या ठिकाणी समजून घ्या. बाउंड्री विच सेपरेट्स आउट द सिस्टीम अँड सराउंडिंग अँड थ्रू विच the exchange of energies takes place in between the system and surrounding. Next, that is universe. मग universe काय असणार आहे, the universe is made up of system plus surrounding. सिस्टीम आणि सराउंडिंग यांची समेशन म्हणजेच काय असणार आहे, युनिव्हर्स असणार आहे. हेच आपण ते मॅथमॅटिकल फॉर्म मध्ये पण अशा पद्धतीने दाखवू शकतो. ठीक आहे. टाइप्स ऑफ सिस्टीम. आता टाइप्स ऑफ सिस्टीम काय असणार आहे, सिस्टीम म्हणजे काय हे आपल्याला कळालं. आता आपण त्याच्या टाइप्सकडे जाऊया. पहिला टाइप बघा, ओपन सिस्टीम. द सिस्टीम विच एक्सचेंजेस इज बोथ एनर्जी अँड मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड अन ओपन सिस्टीम. बघा आता ओपन सिस्टीमची डेफिनेशन काय सांगितलंय की द सिस्टीम इन विच एक्सचेंज ऑफ बोथ एनर्जी अँड मॅटर टेक्स प्लेस
दॅट इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये एक्सचेंज ऑफ एनर्जी जे असणार आहे, मॅटरचं आणि एनर्जीचं दोघांचंही पॉसिबल होत असेल त्याला आपण ओपन सिस्टीम म्हणतो. एक्झाम्पल, हॉट कॉफी इन अ ओपन कप. मग आता आपण त्याचं एक पिक्चर बघूया की त्याच्यावरून तुमचं लक्षात येईल की आता हे बघा, हे एक हॉट कॉफी इन अ कप हे तुम्हाला पिक्चर दिसतंय. याच्यातून तुमचं सहज लक्षात येतंय की इथून हे ज्या वॉटर व्हेपर आहे ह्या एक्सकेप होत आहेत टू द सराउंडिंगकडे जात आहेत. आपण डे टू डे लाईफमध्ये जर पाहिलं, चहा असेल, कॉफी असेल, बशीमध्ये ओपन असेल, तर ते त्या ज्या व्हेपर्स असतील मॅटरच्या, म्हणजे ते वॉटर व्हेपर वगैरे, ते एस्केप होतात इझिली सराउंडिंगमध्ये. आणि चहा पण किंवा ती कॉफी पण काय होत जाते, थंड होत जाते. म्हणजे त्याचं टेम्परेचर म्हणजे एनर्जी पण काय होत जाते त्या ठिकाणी कमी म्हणजे ते टेम्परेचर हे जे असणार आहे ते कमी होत जाते. एनर्जी कमी होत जाते म्हणजे टेम्परेचर कमी होत जाते. म्हणजे कारण का, तर एनर्जी तर हा हीटच्या फॉर्ममध्ये, हे लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी हे ओपन सिस्टमचं तुम्हाला एक्झाम्पल सांगता येईल की ज्याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर दोघांचं एक्सचेंज हे पॉसिबल आहे. तो म्हणजे क्लोज सिस्टीम. आता क्लोज सिस्टीम काय सांगतं बघा आपल्याला, द सिस्टीम दॅट एक्सचेंजेस एनर्जी अँड नॉट द मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड अ क्लोज सिस्टीम. म्हणजे ह्या ठिकाणी काय असणार आहे, एनर्जीचं एक्सचेंज होईल बट नॉट द मॅटर, म्हणजे मॅटरचं एक्सचेंज होणार नाही विथ द सराउंडिंग, त्याला आपण म्हणायचं आहे क्लोज सिस्टीम. म्हणजे आता ह्या ठिकाणी बघा, त्याचं एक्झाम्पल पाहू आपण, हॉट कॉफी कवर्ड विथ अ सॉसर. म्हणजे आता ते सेम एक्झाम्पल, फक्त फरक एवढाच आहे की ते ओपन कपमध्ये आपण ती कॉफी घेतलेली होती. आता इथं मात्र आपण काय करतोय, क्लोज कप जो असणार आहे, म्हणजे इथं हे सॉसर जे ते म्हणजे बशी जी असेल ती उलटी करून जर आपण त्याच्यावर ठेवली तर त्यातून काय होतं, ज्या वॉटर व्हेपर्स एस्केप होत होत्या ओपन सिस्टीममध्ये बाहेर जात होत्या, तर इथे होणार नाही. म्हणजे मॅटर जे असणार आहे विथ सराउंडिंग त्याचं एक्सचेंज होणार नाही, पण एनर्जी मात्र काय असणार आहे, ती एक्सचेंज होईल विथ इट सराउंडिंग. का, कारण जे काही वॉल्स असणार आहेत, की जी बाउंड्री आपण कन्सिडर केली आहे की सिस्टीम आणि सराउंडिंगच्या मध्ये जे दोघं सेपरेट आउट कशामुळे होतात, तर बाउंड्रीमध्ये. आणि ही जी बाउंड्री आपण कन्सिडर केलेली आहे, जी वॉल असणार आहे त्या कपची, तर ती वॉल ही काय असणार आहे, कंडक्टिंग असणार आहे. म्हणून काय होतं, ती बाउंड्री कंडक्टिंग असल्यामुळे हीट एक्सचेंज त्या ठिकाणी पॉसिबल असणार आहे, अदरवाईज ते पॉसिबल नसणार आहे. आता म्हणून क्लोज सिस्टीममध्ये बाउंड्री जर विचारली तर ती काय आली पाहिजे, कंडक्टिंग आली पाहिजे. आणि तिथं काय आहे, तर एनर्जीचं एक्सचेंज होतंय पण मॅटरचं एक्सचेंज हे होत नाही. त्या सिस्टीमला आपण म्हणायचे क्लोज सिस्टीम. थर्ड टाईप जो असणार आहे तो आहे आयसोलेटेड सिस्टीम. आता आयसोलेटेड सिस्टीमचं पण डेफिनेशन आता बघूया आपण. द सिस्टीम दॅट डज नॉट अलो एक्सचेंजेस ऑफ आयदर एनर्जी ऑर मॅटर विथ द सराउंडिंग इज कॉल्ड अन आयसोलेटेड सिस्टीम. की ह्या डेफिनेशनवरून सहज तुमचं लक्षात येते की आयसोलेटेड या शब्दावरूनच तुमचं सांगता येईल की आयसोलेट म्हणजेच काय, की ते सेपरेट आहे, की जे डज नॉट अलाउ द एक्सचेंज ऑफ एनर्जी ऑर मॅटर विथ द सराउंडिंग. आणि ते स्वतंत्र असे त्या ठिकाणी असणारे, एक्सचेंज ऑफ मॅटर आणि एनर्जी दोघांचंही त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून त्याला आपण आयसोलेटेड सिस्टीम असं आपण म्हटलं. एक्झाम्पल, हॉट कॉफी इन थर्मोस फ्लास्क. तर इथं जर तुम्ही पाहिलं तर एनर्जी आणि मॅटर ह्या ठिकाणी एक्सचेंज होत नाही विथ इन सराउंडिंग, ती सिस्टीममध्येच आहे. का, कारण याची जी बाउंड्री असणार आहे या थर्मोस फ्लास्कची, ही बाउंड्री काय आहे, कंडक्टिंग नाही आहे, तर ती काय असणार आहे, इन्सुलेटिंग आहे. म्हणजे इन्सुलेटिंग असल्यामुळे ती एनर्जीलाही बाहेर जाऊ देत नाही आणि मॅटर तर जाण्याचा प्रश्न नाही, कारण इथं ते आपण ते क्लोज केलेली ती सिस्टीम. आलं लक्षात. आणि म्हणून या पद्धतीने आयसोलेटेड सिस्टीम पण तुम्हाला हॉट कॉफी इन थर्मोस फ्लास्कचं एक्झाम्पल देऊन अशा पद्धतीने एक्सप्लेन करता येईल. दॅट आर द टाइप्स ऑफ सिस्टीम. थोडक्यात हे जे आपण तिघं टाईप्स आपण बघितलेत त्याची आधी समरी आपण बघूया या टेबलच्या माध्यमातून. आणि एक फिगर तुम्हाला पुस्तकात दिली, त्याच्यावरूनही तुम्हाला या तिघं सिस्टीम कम्पेअर करता येतील. तर या ठिकाणी बघा, ओपन सिस्टीममध्ये मॅटर आणि एनर्जी दोघांचं एक्सचेंज होतंय. म्हणजेच काय, ओपन सिस्टीममध्ये आपण या ठिकाणी मॅटर आणि एनर्जी दोघांचं एक्सचेंज होतंय. ठीक आहे, आपण कम्पेअर करतोय कोणत्या सिस्टीममध्ये एनर्जी आणि मॅटरचं एक्सचेंज होतं आहे आणि कोणाचं होत नाही, त्या पद्धतीने या विथ द हेल्प ऑफ दॅट डायग्राम. आता आपण सेकंड जी क्लोज सिस्टीम पाहिली, बी फिगर, त्याच्यावरून तुमचं लक्षात येईल की इथं बघा, ही सॉसर म्हणजे ही बशी जी आहे ती उलटी करून ठेवलेली असल्या कारणाने इथून मॅटर जो असणार आहे तो म्हणजे वॉटर व्हेपर वगैरे हे एक्सचेंज होत नाही विथ इट सराउंडिंग. आणि एनर्जी मात्र एक्सचेंज होते, कारण ही जी वॉल असणार आहे ही वॉल काय कंडक्टिंग आहे. आणि म्हणून एनर्जी जी असणार आहे ती सराउंडिंग सोबत एक्सचेंज होते. आणि म्हणून क्लोज सिस्टीममध्ये काय असणार आहे,
तर एनर्जीचं एक्सचेंज होतंय पण मॅटरचं एक्सचेंज होत नाही. आणि आयसोलेटेड सिस्टीमचं काय सांगता येईल मग? दोघं बघा, ही जी वॉल असणार ही काय असणार आहे याची, ही वॉल ह्या ठिकाणी काय असणार आहे, इन्सुलेटिंग असल्यामुळे एनर्जी आणि मॅटर दोघांचंही त्या ठिकाणी काय होतंय, एक्सचेंज ऑफ एनर्जी पॉसिबल होत नाही. आणि म्हणून एनर्जी आणि एक मॅटर दोघांचंही त्या ठिकाणी एक्सचेंज होत नाही. या पद्धतीने तुम्हाला हे जे टाइप्स ऑफ सिस्टीम असणार आहे हे एक्सप्लेन करता येईल.